जडाशी संबंध करेल तर जड होईल. आलं का लक्षात? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाई वैसा. जसं पाण्यामध्ये जसा रंग टाकेल तसं ते दाखवत. तसं चित्त जडाशी संबंध झाला तर प्रपंचव्रत होईल. चैतन्याशी संबंध ठेवील, जडाला त्याग करेल. जडाचा संबंध आता इथं विचार बुद्धी चतुर शहाण्या माणसाचे लक्षण आहे. चतुर शहाणा जडाशी संबंध ठेवतो का चेतनेशी संबंध ठेवतो? मग चेतनेशी संबंध ठेवला तो महात्मा बनल. जडाशी संबंध ठेवला तर जड संसारी होईल. म्हणून सगळं जग जड आणि चेतन या दोन्हीच्या मध्येच असणारा अडकलेला आहे. जडाशी म्हणजे प्रपंचरत झाला की तो मायेमध्ये अडकला. परंतु हे जे समग्र रूपानं जे असणारं दर्शन, समग्र रूपानं जे परमात्मा आहे, तर व्यापक रूपानं जे असणारे परमात्म्याचं लक्षण आहे ते महात्म्याच्या ठिकाणी ओतप्रोत आहे. समग्र रूपानं जो जगत देव आहे, जगदेव आहे असं त्याचं असणारं लक्षण होतं. आणि मग हा जो मधला जो भाग आहे तो आपल्या महिमेमध्ये ठेवता येणारा महात्मा तो श्रेष्ठ आहे. आपल्या महिमेमध्ये रमणारा पाहिजे. महिमा म्हणजे काय? अनंत कोट ब्रह्मांड नायक ही महिमा आहे. ही महिमा केवढी मोठी आहे? अनंत कोट ब्रह्मांड नायक, हे जे ब्रह्माकार वृत्ती या महिमेमध्ये निमग्न होणे आणि जड पदार्थाशी संबंध ठेवणे. आता ज्याच्या त्याच्या असणाऱ्या योग्यतेचा भाग या ठिकाणी आणि होत असतो. हो.